त्या पुस्तकाचा कंटेंट वाचल्यावर मला असं कळालं की खूप जणांचे मेंदू उद्ध्वस्त होणार. खरं बोलायला हिंमत लागते म्हणते. मला वाटतं हे देशाचं दुःख आहे. रावणाने बलात्कार केले तो, त्याच्या मागे ईडी लागली, म्हणजे तुझ्याही लागेल. 90% पुरस्कार विकले जातात. मला एक जण काय म्हणला होता, सर म्हणला तुम्ही रावणला भारी लिहिले, आता तुम्ही एकतर दुर्योधन लिहा. एक जण म्हणला कसा लिहा. रामायणची गाथा त्याच्यानंतर मराठीत एक ओळ लिहिली नसेल. मंडळी नमस्कार. लढबापूच्या या नव्या कोऱ्या भागामध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण गप्पा मारणार आहोत एका अशा लढवय्याशी, ज्या लढवय्यानं अगदी ग्रामीण भागातून येऊन, मध्यमवर्गीय कुटुंबातून येऊनही लंडनच्या राजपुत्राच्या हस्ते सत्कार स्वीकारून पुन्हा सध्या महाराष्ट्रभर ज्यांचं भाषण गाजते गेल्या काही दिवसातलं, असं एक नाव आहे. त्यांचं नाव आहे शरद तांदळे. आता हे नाव आपल्या सगळ्यांना काही नवीन राहिलेलं नाही, खूप परिचित नाव झालंय. परंतु त्यांनी आजपर्यंत पुस्तकं लिहिली. रावण त्यांचं अत्यंत गाजलं, द एंटरप्रेन्युअर गाजलं. परंतु सध्या ते गाजतायत ते त्यांच्या भाषणामुळे, त्यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी झालेल्या भाषणामुळे. आपण थेट त्यांनाच या गप्पांमध्ये सहभागी करूयात. नमस्कार तांदळे सर. नमस्कार. आपल्या या शोमध्ये मनापासून स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. सध्या तुम्ही तुमच्या भाषणामुळे गाजताय फार. गाजतोय का? मला असं वाटत नाही मी गाजतोय म्हणून, पण आवडले लोकांना असं वाटतंय. राऊत सरांचं जे नरकातलं स्वर्ग जे पुस्तकाचं प्रकाशन झालं त्यावेळेला आपण जे भाषण केलं ते लोकांना प्रचंड भावलं. पण तुम्ही त्यात असंही म्हणालात की हे अण्वस्त्रांचं पुस्तक आहे वगैरे वगैरे. तर हे जरा आमच्या प्रेक्षकांना उलगडून सांगा, ते अण्वस्त्रांचं कसं आहे? राऊत सरच तुम्हाला म्हणाले की खरं छापण्याची हिंमत आहे का वगैरे, मग त्यात खरं नेमकं काय आहे त्याविषयी जरा. असं झालं की राऊत साहेबांचा ज्यावेळेस फोन आला मला की शरद तुझं पुस्तक छापणार आहे, त्यावेळेस त्या आधीपर्यंत आम्ही पब्लिकेशन म्हणून नवीन लेखकांना प्रमोट करत होतो. नवीन लेखकांची पुस्तक करत होतो आणि छोटे छोटे विषय होते, म्हणजे शिवाजी महाराज, सेल्फ हेल्प, नवीन लिखाण करायचं, त्याचा कविता संग्रह, अशा याच्यात होतं. आणि मी त्याला अण्वस्त्र याच्यासाठी म्हणलो. बहुतेक तो शब्द ते भाषण काय मी प्रिपेअर करून गेलो आणि प्रिपेअरही करून गेलो नव्हतो ना. मी कन्फ्यूज होतो नेमकं आपण काय बोललं पाहिजे. पण नंतर मन असं म्हणलं की जे मनात येते, ज्या भावना आहेत त्या टाक, ते बोलायचे. कारण समोर सगळे दिग्गज स्टेजवरही, पवारसाहेब, उद्धव साहेब स्टेजवर असताना. आणि अण्वस्त्र तो सहज शब्द याच्यामुळे निघाला की बहुतेक त्याच्या आधी 8 दिवस युद्धाचं वातावरण होतं देशात आणि अण्वस्त्र म्हणजे सगळं उद्ध्वस्त करतो. तर त्या पुस्तकाचा कंटेंट वाचल्यावर मला असं कळालं की खूप जणांचे मेंदू उद्ध्वस्त होणार आणि खूप जण विचारांमध्ये जाणार. बहुतेक ते आतून आला शब्द. आणि हिंमत आहे तर जे राऊत साहेब म्हणले मला की हिंमत आहे का तुझी, तर ते हिंमत आहे का याच्यासाठी होतं की राऊत साहेबांनी त्याच्या आधी बऱ्याचशा पब्लिशरला बोलले. अच्छा, की मला हे पब्लिश करायचं आहे, मुंबईतले मोठमोठाले पब्लिशर असतील. तर राऊत साहेबांनी बऱ्याचशा पब्लिशरला बोलले होते. तर ते सगळे त्यांना नाही म्हणले होते किंवा बहुतेक माझा असा अंदाज आहे, म्हणजे आमचं बोलणं नाही झालं त्याच्यावर डिस्कशन क्लिअर, पण काही भाग एडिट करा जो की पॉलिटिकली स्ट्रॉंग आहे किंवा पॉलिटिकली त्यांनी सगळ्यांवर केलेली विधानं असतील किंवा त्यांनी सांगितलेली हिस्ट्री असेल जुनी पॉलिटिकल अजेंडाची, किंवा ईडीची टोटल कारवाई, त्यातले बऱ्याचशा अधिकाऱ्यांची नावं आहेत, बऱ्याचशा लोकांची नावं आहेत जी लोक आज ॲक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये आहेत किंवा ॲक्टिव्ह प्रशासनात आहेत. तर ह्या लोकांची नावं घेणं मला वाटतं की कुठल्याच प्रकाशकाला असं वाटतं की नको बाबा हे प्रकरण अंगलटी किंवा कुणी आपल्याला चौकशी करेल आणि कशाला ना, सुखाचं चालू असताना कशाला. पण मी त्यावेळेस असा विचार केला की सगळ्यात महत्त्वाचं आपण ज्यावेळेस बघतो कुठलाही पक्ष असेल, भाजप असेल किंवा कोणी सेनेचा असेल किंवा कुठल्याही पक्षाचे, वेगवेगळ्या काँग्रेसचे असतील, सगळ्यात महत्त्वाचा देश हो. आणि सगळ्यात महत्त्वाचा देश म्हणलं आपला देश कुठं चालला आहे. खरं. आता देश कुठं चाललाय म्हणल्यावर देशाचं बाबासाहेबांनी संविधानात आपल्याला स्पष्ट सांगितलं की हे लोकशाही गणराज्य आहे. लोकशाही गणराज्यामध्ये काहीही बोलायचं, काहीही लिहिण्याचा मूळ अधिकार आहे. आणि मग ज्यावेळेस तो एखाद्या सत्तेविरोधात असो किंवा कोणी विरोधात असो किंवा कुठली विचारधारा असो, ही सगळी विचारधारा आपण अडॉप्ट केलेली आहे. आणि जर असं कोणी लिहायचं म्हणतंय आणि ते पब्लिश होत नाही, मग हे एक प्रकारचं काही इंग्रज आले का काय. तर असा मी विचार करा की बहुतेक मी चांगलं वाचल्यामुळं, लहानपणापासून वाचल्यामुळं असेल की असं कोणी ना कोणी पब्लिश केलं पाहिजे. भलेही ते तुमच्या विचारांशी, सत्तेच्या विचारांशी निगडीत नसेल, पण त्याला पब्लिश होण्याचा, त्याला बोलण्याचा अधिकार असला पाहिजे. हे सायलेंट थॉट माझ्या डोक्यात आलं. आणि मी म्हणलं पब्लिशर पब्लिश कर ना, आपल्याला संधी
दाखवायची संधी आहे की आपली लाईन कोणती आहे. आणि मला नाही वाटत मी वेगळी काही हिंमत वगैरे केली. भारतीय लोकशाहीनुसार प्रत्येकाला व्यक्त होण्याचा अधिकार आणि पुस्तक पब्लिश करायचा अधिकार, तो अधिकार जर नसता तर मला वाटतं ती हिंमत होती. अच्छा. आणि भारतात असं झालंय की खरं बोलण्याला लोक हिंमत समजायला लागले. मी तर म्हणतो खोटं बोलायला हिंमत लागली. खरं बोलायला हिंमत लागते म्हणते, मला वाटतं हे देशाचं दुर्दैव. खरं सगळेजण बोलू शकतो. त्यामुळे मी अशी काही वेगळी हिंमत वगैरे नाही. हे उपकार आहेत म्हणायचं फुल्यांचे, बाबासाहेबांचे, की त्यांचं चरित्र आपल्याला वाचायला मिळालं. यशवंतरावाचं असेल, प्रबोधनकार ठाकरेंचं असेल, ह्या सगळ्यांचं वाचल्यामुळं बहुतेक ती सहज माझ्यात आलं की ठीक आहे आपण हे करू शकतो. त्याच भाषणात तुम्ही तुमच्या आईचा उल्लेख केला होता. खरं तर प्रत्येक मुलगा यशस्वी होत असताना आई वडील सोबत असतात. तुमची आई पण आतापर्यंतच्या तुमच्या यशामध्ये सोबत आहे. इंजिनिअरिंग नंतर तुम्ही सॅपचा कोर्स करताना काही पैसे दिले, तिथपासून तर बाबा राऊतांचा फोन आला, आईने विचारलं होतं की कशासाठी बाबा, काय केमिस्ट्री आहे बाबा तुमची आईची नक्की? आईची माझी केमिस्ट्री सांगायची म्हणा तर ती लहानपणापासून प्रत्येकाची असते. आणि माझी आईची केमिस्ट्री अशी की आईला आपल्याकडून काहीच पाहिजे नसतं. बरोबर, सगळ्यात बेसिक लाईन आहे. आणि तिला फक्त बघायचं असतं की आपला मुलगा सुखात आहे आणि तो एक एक पाऊल पुढं जातो. आणि बहुतेक आईने माझं सगळं अपयश पाहिलेलं आहे. म्हणजे नॉर्मल आई आणि वडिलांनी लोकांनी दिलेल्या शिवाय असतील, इंजिनिअरिंगला नापास झाल्यावर तिची झालेली कुचंबना असेल की पाहुणारावळ्यात तिला म्हणणारे शरद नापास झाला आहे, औरंगाबादला केलेली गुंडगिरी असेल, त्यावेळेस सगळं झेललं तिनेच ना, की तिने वडिलांनी झेललं. जे लोक नावं ठेवले. आणि असं नाही ना की आपण इथपर्यंत आलो म्हणजे सरळ आलो. हजार चुका त्यांनी पदरात घातलेल्या आहेत, आईने पदरात घातलेल्या आहेत. पण ज्यावेळेस एवढ्या चुका करून ज्यावेळेस तिच्यासमोर असं एक सगळेजण मिळून एक पिक्चर तयार करत होते की पोरगा आपलं वाया गेलं, पोरगा आपलं नालायक झालं, तो काय करतोय, सगळं केलं. मी इंजिनिअरिंग 2दा नापास झालो, जेलमध्ये गेलो त्या एकदा भांडणार. तर त्यावेळेस एक कॉम्पिटिशन असते नात्यागोत्यांची, भाऊकीची, आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये मी कुठंच दिसत नव्हतं. मग त्यावेळेस तिचं ते फ्रस्ट्रेशन होतं. तिला वाटायचं कुठून तरी पंपिंग मिळा, मग ती या अंधारात कुठं पत्रिका बघ, कुठं मला पैसेच दे. आणि तिच्या नजरेत कायम आपण बाबा असतो. म्हणजे तुम्ही प्रत्येक तुमच्या आईच्या आपण नजरेत बाबा असतो. आणि ज्यावेळेस तिला कळलं की अरे हा अवॉर्ड मिळाला लंडनच्या राजाचा म्हणा की रावण लिहिताना ती मला म्हणली अरे तुझी रासमकर आहे, राशी स्वामी शनी, तू काही कर म्हणले, ते शनीला हाणलेलं काढ. आता मी म्हणलं मारले ते मारले, पण तिच्यामुळं 2 वाक्य काढले मी. रावणाने बलात्कार केले 2, तर मी बलात्काराचे पेजेस एक पेजभर लिहिलं. तर ते मी पहिले माझ्या आईलाच दाखवलं. म्हणलं आई बलात्कार कसा वाटतो. माझी आई म्हणली इतकं क्लिअर लिहिलं, केलंच का काय, म्हणजे सांगायचं तात्पर्य. आणि तिने मला सांगितलं की हे 4-5 वाक्य काढ. माझी आईचं एक मला छान वाटते की माझ्या अशी काय लईच नाही का आपली प्रेमळ प्रकारातली नाही आहे, ती कडकपणे बऱ्याचदा. आणि ती खूप वाचते. म्हणून मी तिच्याकडून रावण तर तिच्याकडून नाही अप्रूव्ह करून घेतलं. आणि एकदा तिला आवडलं म्हणलं मग मी म्हणलं की आता इथून पुढं कोणाच्या टीकेचा विचार करायचा नाही. संजय राऊतांच्या वेळेस बी झाला तर त्यावेळेस पण घरी आम्ही जेवायला बसलो होतो पाडव्यास. म्हणली काय, म्हणलं उद्या मुंबईत जायचं, राऊतांचा फोन आहे. ती मला म्हणली यार, तिला एक अंदाज होता आई आमची एका वेगळ्या धाटणीतली पॉलिटिकल, कशाला म्हणली त्या ते माणूस किती बोलतो म्हणजे, कशाला ते त्याच्या मागे इडी लागली म्हणली तुझ्याही लागेल, आणि आपलं चांगलं चाललंय म्हणजे एका पुस्तकाने काय फरक पडणार. म्हणलं नाही, पुढच्या पिढीसाठी केलं पाहिजे. आणि पप्पा असतील काय म्हणले असते, ते असते तर म्हणले असते कर, म्हणलं मग करतो. आणि त्याच दिवशी मी रात्री मुंबईत गेलो. आई म्हणली सण बिन बघायचं. मग आता मग आम्ही उदाहरण द्यायचे सचिन तेंडुलकरचे, ते गेले नाहीत का, मग ते तिला पटलं. आणि पुस्तक झालं डमी तिने वाचले राऊत साहेबांची सुद्धा, मी तिला वाचायला. मग तिला जरा कळालं अरे म्हणजे इतकं वेगळं असतंय का. तर तिला आता विश्वास बसला. आणि कुठली आई असते ती आता मला विचारत नाही कुठे काय करतो, ती रिझल्ट ओरिएंटेड झाली की याचा रिझल्ट काय येतो. तर आईची केमिस्ट्री आमचं काही दररोज बोलणं होत नाही, पण महत्त्वाच्या निर्णयात ती सांगत असते. मला माहिती तिला काहीच कळत नाही. म्हणजे आई प्रायमरी टीचर आहे माझी, तिला काही कळत नाही याचा अर्थ तिला काही सोशल पॉलिटिकलचा अंदाज नाही, अंदाज नाही. पण एक जुन्या लोकांची एक ठोकताळे असते.
तर मला वाटतं ते ठोकताळ्यात मला तो पहिला सल्ला कामाला येतो. तो रावणाला आला, तो आंतरप्रिनरला आला, तो पब्लिकेशन हाऊस काढताना आला, तो बिझनेसमध्ये आला, तो आता रावसाहेबांच्याला आला. तर महत्वाचं मी आईचाच धागा पकडून पुढे म्हणतो. आई तुमचे एक वाक्य म्हणाले, तुम्ही जे भाषणामध्ये सांगितलंय की अरे बरं चालेल बाबा आता आपलं, म्हणजे तुम्ही ज्या वेळेला म्हणालात की संजय राऊतांचा फोन होता, त्यांना सांगितलं तेव्हा अरे बरं चाललं बाबा, त्याच्या मागची खोच काय आहे नेमकी? मग ते त्याच्यामध्ये वेगवेगळे अर्थ काढले जातात की संजय राऊतांचा फोन आणि मग बरं चाललंय बाबा आता कशाला नादी लागतो असं म्हणायचंय. आणि त्याच्या अनुषंगाने मला हे विचारायचं की संजय राऊतांचं पुस्तक केल्यानंतर असंही ट्रोल होऊ शकतो आपण, पॉलिटिकली आपल्याला दुसऱ्या पारड्यात टाकतात, या सगळ्याच गोष्टी तुमच्या डोक्यात आल्या असतील, तरी सुद्धा तुम्हाला काय वाटलं की नाही करू आपण? त्याचं आईला वाटलं ते साहजिक होतं. त्यावेळेस आता त्या भाषणात तर मी काही टोटल डिबेट चर्चा लिहिली नाही, सांगितली नाही आमची झाली तेव्हा. मी बीड जिल्ह्यातला, त्यावेळेस मी बीडला होतो. आमचा जिल्हा हा सगळ्यात पॉलिटिकल साऊंड जिल्हा आहे. मग तो पॉलिटिकली असेल, कास्टिझमने असेल, सगळ्यांनी. आणि लोक अस्वस्थ आहेत आमच्या जिल्ह्यात, पॉलिटिकली असतात. तो सगळ्यात आमचे सगळे मित्र वगैरे, माझा मित्र परिवार, आम्ही सगळेच अस्वस्थ आहेत जिल्ह्यात. आणि त्यावेळेस आईवर पण सुद्धा त्या पॉलिटिकल अजेंड्याचा त्याचा एक प्रभाव पडलेला असला. गेल्या 2-3 वर्षाच्या काही घटना झाल्या तर त्याचा एक शॅडो प्रभाव होता. आणि मला ती म्हणली की शरद, राजकारण चांगलं नसतं, राजकीय लोकांची मैत्री चांगली नसते, आणि आपण कुठल्या पार्ट्यात पडायचं नाही. म्हणजे आपण पॉलिटिकली पडायचं नाही, आपण कास्टनी पडायचं नाही. आपल्या वडिलांनी काय सांगितलं की कास्ट आणि पॉलिटिक्स सोडून काही करा. तर तिला असं वाटायचं की हे तारेवरची कसरत होईल आणि आपलं चांगलं चाललंय, याचा अर्थ की माझा बिझनेस चांगला चालला आहे, पब्लिकेशन चांगलं चाललंय, एवढा ड्राऊन लिहून पण मी एवढा ट्रोल झालो नाही, लोक चांगलं म्हणून बघायला. आईला लोक म्हणतात अक्षराचं भाषण ऐकलं छान वाटलं, ते नाही मग आधीचे मोटिवेशनचं भाषण. तर तिला असं वाटलं की सगळं चांगलं चाललंय, पुढचं पुस्तक येतंय बळी तुझं, कशाला पॉलिटिकली रंग लावायचा, आणि बहुतेक जिल्ह्यात कशाला, नात्या गोत्यात कशाला त्याच्यात पडतो, कशाला घाणीत पडतो, अशा अँगलने तिला वाटलं की राऊत साहेब म्हणजे डायरेक्ट राजकीय असेल. मग मी आईला समजून सांगितलं, हे राजकीय नाही आहे, हे अकॅडमिक्स आहे म्हणलं. आणि हे अकॅडमिक्स कशामुळे की जसं स्वातंत्र्य, आणीबाणीची चळवळ हे अकॅडमिक्स म्हणून भविष्यात बघितल्या जाते, तशा अशा सुद्धा काही घटना असू शकतात की ज्या आपल्याला खरं माहीत नाही. कारण की हा जग सध्या सगळं पोलरायझेशनचं जग आहे, विचारधारेला मातीत घालणारं जग आहे, सोशल मीडियाने कुठल्याही विषयाची हाईप करणारं जग आहे. आणि अशा याच्यात आपण बघू म्हणलं, मी नाही म्हणत की राऊत साहेबांचं पुस्तक आपल्याला करायचं, मी ते पुस्तक कंटेंट वाचल्यावर ठरवून की हे किती ऑथेंटिकेशन आहे का. बरोबर. आणि ज्यावेळेस मी ते पहिले 4-5 पेजेस वाचले, मुंबईला तर गाडीतच वाचले, मला लक्षात आलं की हे राऊत साहेबांनी प्रत्येक गोळ फॅक्ट सकट लिहिली आणि त्यातली नावं असतील. कारण की माणूस खोट्यामध्ये नाव नाही टाकू शकत. म्हणजे समज मला एखादं खोटं पुस्तक लिहायचंय आणि मी त्यात तुमचं खोटं नाही, ह्यांचा माझा असा संवाद लिखित स्वरूपात नाही आणू शकतो, मी बोलताना खोटं बोलू शकतो. पण ते जे ऑथेंटिकेशन नाव होते, त्यातले त्यांच्या ईडीच्या प्रोसेस होत्या, डेट वाईज डेट, बरं ती काही फार पुराणातली घटना नाही, अशातली जे की नावं सांगितलं तर आपल्याला लगेच लक्षात कोरिलेट व्हायला लागलं. आणि राऊत साहेबांनी काय त्यात फार त्यांच्या दुःखाचा उपभोग केला नाही, त्यांनी कधी त्यात सहानुभूती दिसली नाही मला, पण मला त्यात एक निडरपणा दिसला. आणि मी म्हणलं प्रत्येक महाराष्ट्र तर छत्रपतींपासून निडर माणसाच्या मागं उभा राहिलेला आहे, बहुतेक ते आपल्या जीन्समध्ये आलंय. मला राऊत साहेब निडर वाटले आणि ते वाचल्यानंतर 5-6 चॅप्टर वाचल्यानंतर म्हटलं आपल्याला हे करायचं. तर आईला ज्यावेळेस म्हणलं की नाही आपल्याला हे करायचं का, फोनवर म्हणलं नाही कंटेंट चांगला आहे, खरं लिहिलंय माझं, तू सांग म्हणलं खरं पप्पा काय म्हणले असते करा. ग्रेट झालं. तुम्ही आता बोलताना बीडचा उल्लेख केला, बीडच्या एका ग्रामीण भागातला आणि मध्यम वर्गीय कुटुंबातला शरद हा जेव्हा लंडनपर्यंत जातो आणि लंडनच्या राजाच्या हस्ते पुरस्कार घेतो, कसा प्रवास, म्हणजे काय कसं उलगडा त्याला? संघर्षमय कसं आहे माहिती, मीच भाषणात म्हणत असतो, एखाद्या गोष्टीच्या मेहनतीचे फळ जर तुम्हाला मिळाले तर त्या संघर्षाचं ग्लोरिफिकेशन करू नये. आणि नंबर 2ची गोष्ट आहे की लंडन म्हणजे जे नाही आलं पाण्यात ते आलं खाण्यात. म्हणजे की मला वाटलंच नव्हतं. म्हणजे जेव्हा मला पहिला फोन आला त्यावेळेस की तुमचं ते एका अवॉर्डसाठी नॉमिनेशन व्हायचं,
मी ह्या चक्करमध्ये आला तर काही पैसे मागतात का म्हणजे त्यावेळेस होतं ना. म्हणजे आता भारतात सगळीकडे ते एक झालं ना पुरस्कार ग्लोरिफिकेशन आलंय. 90% पुरस्कार विकल्या जातात अजून ओळखीत त्याच्यात पण डावपेच, त्याच्यात लॉबिंग, कुठल्याही क्षेत्रात उद्योगातले असो साहित्यातले असो सगळे म्हणजे पुरस्काराची चवच गेली आहे. आणि त्यावेळेस पण मी त्या पुरस्काराकडे असं पाहत होतो. आणि पहिला मिळाला मला वाटलं पैसे मागते. आपण जेव्हा पैसे मागते तेव्हा थांबायचं तो पुढे जाऊ. आणि नंतर मग मला वाटतं काही स्कीम आहे माझ्या डोक्यात खूप आलं ना. पण मी त्यावेळेस आम्ही काही एवढं गुगल वापरत नव्हतो. 2013ची गोष्ट, एवढं गुगल वापरायचं इंटरनेट कॅफेवर जावं लागायचं. मग एकदा गेलो म्हणलं नेमकं काय बघू. आणि YBI नावाची संस्था आणि BYST नावाची एक संस्था आहे. त्या संस्था ऑथेंटिकेट होत्या. BYST तर मला मदत केली. आणि मग पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड मला जसं जसं त्याची सिरियसनेस कळाली मला असं वाटलं अरे आपलं नसतं. मग आपल्या मनात एक न्यूनगंड असतो आपल्या भाषेचा, आपल्या राहणीमानाचा, आपल्या अपेरन्सचा, की हे आपल्यासाठी नाही. जर आता त्याचे 7-8 राऊंड झाले. मी म्हणलं पुढच्या राऊंडमध्ये नाव कटल, त्याच्या पुढच्या नाव कटल. पहिले 8 दिवस तर आम्ही मजाच घेतली त्याची. म्हणजे खरं सांगायचं मजा म्हणजे कशी की ते म्हणले आम्हाला तुमचं ऑफिस बघायचं. म्हणले दिल्लीहून माणसं आले बघा. नंतर म्हणले साईटवर जायचं. नेमकं माझं इथं काम चालू होतं. मार्केट यार्डमधले सगळ्या स्ट्रीट लाईट मीच बसवल्या. पूर्ण जे दिसतो ना एरिया मार्केट यार्ड त्या सगळ्या स्ट्रीट लाईट आणि सगळं अंडरग्राऊंडचं काम मीच केलं होतं. आणि मग तिथे आले लेबर म्हणायचे भाऊ काय आहे म्हणजे व्हिडिओ. मग ते म्हणायचे ऍक्टिंग आमचं येईन का तुम्हाला त्याच्यावर व्हिडिओ बनवले लेबर असेल. म्हणजे आम्ही एन्जॉय केला तो सीन. आम्ही एन्जॉय केला. साताऱ्याला काम झालं होतं साईडवर. नंतर मग लंडनहून पहिला फोन आला. मला जरा सिरियसनेस वाटली अरे हे होण्यासारखं आहे. ते म्हणले तुम्हाला लंडनला जायचं. मग ते लंडनला जायचं म्हणलं तर आपलं पासपोर्टच खिशात ना. फोटो पासपोर्ट नावाचा प्रकारच नाही. मग त्यावेळेस त्यांनीच लंडनहून एम्बसीला सांगितलं 3 दिवसात पासपोर्ट. आणि मग मला जरा ते सिरियस वाटायला लागलं. आणि मी असं विचार करायचा होता लंडनला जाताना पैसे मागते मी त्या चक्करमध्ये होतो. मग ते तिकीट आले. आणि एक देशप्रेम नसते का, कमी वयात भगतसिंग वगैरे वाचले. आणि स्वातंत्र्य लढा वाचला कसं वाटतं इंग्रज असं कसे काय द्यायचे त्यांच्याकडे, त्यांच्या राजघराण्याविषयी राग असतो आपला उगाच. नंतर मनात आलं जाऊ ते फुकट जायला मिळते. ते लंडनला निघलो. आणि मला नव्हतंच वाटलं की ते आपलं तिथं सुद्धा सिलेक्शन करायला सांगितलं. तिथे दिलं इंटरव्ह्यू. तिथं गेल्यावर एक अनुभव माझा असा इतका वेळा म्हणजे ड्रास्टिक चेंज म्हणतो ना आपण स्वतः तो झाला की तिथपर्यंत जाऊस तर डोक्यात असं होतं 13ला की आपल्याला पैसे कमावतो, आपल्याला ठेकेदारीतले लुटायचं आणि पैशाशिवाय किंमत नाही. लंडनला ज्यावेळेस मी 10 दिवस राहिलो आणि जगातल्या मोठ्या लोकांना भेटलो मला त्यावेळेस एक वेगळं व्हिजन लक्षात आलं. म्हणजे आंतरप्रिनरशिप काय असते, वर्ल्ड इकॉनॉमी काय बघते इंडियाकडं, इंडियन म्हणजे भारतीय तरुण कोणत्या दिशेने बघितलं पाहिजे त्याने जागतिक आंतरप्रिनरशिप कशी विचार करते. हे 10 दिवसात मी BBC वर्ल्डच्या हेड एडिटर होते डॅम डे म्हणून. त्यांनी मला अख्खं BBCचं ऑफिस दाखवलं. ते जवळ 40-50 मजली इमारत. ते मला समजून घेत होते माझी थोडकी मोडकी इंग्लिश. ॲक्सेंचरच्या CEO सोबत डिनर होता. मला ते पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी त्याची ग्रॅव्हिटी लक्षात आली. तुम्ही ॲक्सेंचरच्या CEOच्या कॅबिनमध्ये जाऊन बसताय आणि ते उठून तुमचं फेलिसिटेशन करतात. तुम्ही BBCमध्ये जातात तर त्यांचा मुख्य संपादक खाली येतो घ्यायला. ते सगळं प्रिन्सच्या फोनमुळंच असेल. आणि तो रिस्पेक्ट ते पाहिल्यावर माझी ते दिशा चेंज व्हायला लागली. मला बऱ्याचशा गोष्टी कळाल्या. आणि शेवटच्या द डे बिफोर बंकिंगहम पॅलेसमध्ये बरोबर मी म्हणलं आपली चहाला नीट बोललेलं नाही. बंकिंगहम पॅलेसमध्ये डिनर, प्रिन्स सहज बोलणं. तर तो पुरस्कारात 12 लाख रुपये मिळाले, अवॉर्ड मिळाला, लंडन टाइम्सपासून सगळीकडे न्यूज आले. ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं एक गोष्ट झाली की माझ्या व्हिजनमध्ये चेंज झालं. व्हिजनमध्ये चेंज झालं की जी एक वृत्ती असते ना की मलाच सगळं पाहिजे, तर इथून बाहेर त्याच्यातून बाहेर आलो. त्याच्यातून बाहेर येऊन मग मी तेव्हापासून नाही म्हणलं तर आत्तापर्यंत 2-4 लाख लोकांना मोटिवेट केलं असेल बिझनेसमध्ये या म्हणून. आणि मी तेव्हापासून 400-500 लेक्चर्स दिले. मी 24/7 पोरांना बोललो, नवीन पोरांना बिझनेसमध्ये आणलं. आणि ज्यावेळेस आंतरप्रिनर यायची वेळ आली, पुस्तक उद्योजक सेल्फ हेल्पच्या पुस्तकावर माझा बिलकुल विश्वास नाही. नेक्स्ट श्रीमंत तुम्ही होणार, मोठे तुम्ही होणार,
रिच डॅड म्हणजे बोगस पुस्तक आहे. मी म्हणलं आपण अजून काय लिहायचं सेल्फ हेल्पवर. पण म्हणलं आपला एक अनुभव लिहून बघू. तो लिहिला. त्या पुस्तकाला बरेच जण म्हणले मराठी नाव दे. पण मी म्हणलं नाही आंत्रप्रेनर हा शब्द शेवटच्या माणसाला माहीत झाला पाहिजे. भले त्याचा अर्थ त्यांनी गुगलवर शोधला होता. पुस्तकाचं नाव इंग्लिश द्यायचं ठरलं, मराठी मिस ठरलं. आणि आंत्रप्रेनर दिलं त्याचं खूप म्हणजे माझ्याकडे 20,000 मेसेज आहेत. सर थँक्यू, आंत्रप्रेनर पुस्तकामुळे फायदा झाला. आता मी एवढे पुस्तकं वाचले पण मी कधी कुठल्या लेखकाला थँक्यू म्हणलो नाही. पण मला थँक्यूची म्हणलं ठीक आहे, जे विजन होतं ते सक्सेस झालं. लंडनच्या अनुभवाने मला बाकी काही नाही पण एक बघण्याची नवीन दृष्टी दिली. ते पैसे प्रसिद्धी ते सेकंड पार्ट. तुम्ही मध्यमवर्गीय मुलगा, ते आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सगळा संघर्षमय प्रवास आणि मग प्रकाशन क्षेत्रामध्ये उडी. प्रकाशन क्षेत्रातही काय गप्प बसलं नाही, म्हणजे 2-3 पुस्तकं लागोपाठ एकदम विक्रमी खपाची आली. आता बळी एक येते अशी त्याची प्रचंड चर्चा आहे. काय आहे बळी? प्रकाशन संस्थेत सांगतात. प्रकाशन संस्था ही चुकून झालेली चालू केलेली संस्था. बरं. आम्ही लहानपणापासून वाचक यायचा. वडील वारल्याने मी पुराणं वाचली. लंडनला गेलो तर डोक्यात माझे हे नाही, आवड डोक्यात घेऊन आलो. विमानन रावण शीतेला घेऊन गेलो. आलो दुसऱ्या दिवशी निर्लेकर लगेच म्हणलं ते पुस्तक दे मला, रावण वाचायला लिहायचं डोक्यात नव्हतं, वाचायचं. रावणावर 3-4 पुस्तकं आहेत, इतकी बकवास म्हणजे पुस्तकांना वाईट म्हणू नये अशी म्हणे. पण मी आता ठरलं की जी वाईट आहे त्याला वाईट म्हणायचं. मग ते पुस्तक वाचल्यावर म्हणलं यार आपण का नाही लिहू शकत असा एक विचार आला आणि लिहायला सुरुवात केली. 70% पुस्तक झाल्यावर म्हणलं याला प्रकाशक चांगला पाहिजे. मग टॉपचा कोण आहे? आमची डोक्यात लंडनचा आवड मिळाला. हार्पर अँड कॉलेज त्यांना मिळेल, पेंग्विनला मिळेल, चेन्नईतले एक नोशन प्रेस त्यांना मिळेल. त्यांनी दाद दिली मग मराठीतले टॉप कोण आहे? त्यांनी दाद दिली म्हणजे आता काय करायचं? सगळे आपणच करून काय प्रकाशन तरी बघू. पब्लिकेशन हाऊस फक्त रावण राजा राक्षसांच्या एका पुस्तकासाठी स्थापन केलेली संस्था होती. 2018 पुस्तक आलं, पिकअप मिळालं, नवीन लेखक भेटले आणि मग विषय निवडत गेलो. आणि खरं सांगा लेखक आहे की नाही मला माहित नाही, पण मी एक चांगला वाचक. त्यामुळे मला कळलं की काय आलं पाहिजे, वाचकाला काय आवडलं पाहिजे एक वाचक. आणि मग धडाधडी एका मागे एक पुस्तक करत गेलो. आता 100 टायटल झालेला आणि मला आनंद होतो सांगा. त्यातले 50 पॉप्युलर, बाकीचे आहेत कविता संग्रह वगैरे, ते पण बाकीच्यापेक्षा आपले जास्त विक्री. आणि बहुतेक उद्योजकतेचा सेन्स असेल त्यामुळे मी मार्केटिंग चांगलं करू शकतो, चांगलं केलं. मला एक जण पोस्ट टाकली, यांनी साहित्याचा बाजार मांडलाय, हे साहित्याचं मार्केटिंग करतात. मार्केटिंग नाही केलं लोक कळलं कसं पुस्तक आलंय का नाही. मग तुम्हाला इंग्लंडच्या मला जर म्हणला काय बोर मारतो राहतो, फेसबुक उघडले की रावणाची ऍड दिसायला लागली मला. मी म्हणलं दररोज टीव्ही लावलं कोलगेटची दिसलं, कोलगेटचा राग येत नाही, माझा बरा राग आहे. तर मार्केटिंगला अजेंडा नवीन. आता मी याच्यात सांगायला आता मला एकदम भारी वाटतं की न्यू इयर आणि मार्केटिंगच्या 18ला मी चालू केली. आता सगळ्या प्रकाशकांनी माझी लाईन धरली, सगळे सोशल मीडियावर. मग ते करत होतं तर लॉकडाऊनमध्ये 1.5 महिन्यात आंत्रप्रेनर लिहिलं आणि ते स्पीडनी गेलं. 1 लाख टच होते आता. आणि पुराणांचा जास्त अभ्यास केलाय मला आवडला विषय. तर 18 पुराण मी जवळपास मला सगळे पाठ येतात. वा, कुठं काय लिहिलेलं आहे सगळं माहिती. मग लॉकडाऊनमध्ये म्हणलं की बळी लिहायला पाहिजे. रावणात 3-4 ठिकाणी उल्लेख केला रावणाच्या आधीचा काळ. मग मी सहज असं घरी मित्र सगळ्यांशी बोलायला लागलो. सगळे चांगले अरे इडापिडा टोळून बळीचं राज्य. भागवतातले मी परत ते पॅरा वाचायला सुरुवात केली. अरे बळीबद्दल कुठंच वाईट लिहिलेत नाही. मग कोण राजा होता, त्याला पातळात का काढलं, त्याच्या डोक्यावर पाय का दिला. इथून मी ते सर्च केलं. मला असं वाटलं की 1-1.5 वर्षात होऊन जाईल. पण ते नंतर लक्षात आलं की अरे विषय लय वास्ट आहे. तो वाचत गेलो. बळी पुस्तक लिहिताना आता ते पुस्तक येईल जुलैमध्ये. ते किती विकल्या जाईल, किती लोकांना आवडेल याच्यापेक्षा त्या पुस्तकामुळे मला माझी ओळख झाली की मी कोण आहे. आणि ज्याला आपण सांस्कृतिक लढा म्हणतो, ज्याला वैचारिक लढा म्हणतो, ज्याला वैचारिक अभिसरण म्हणतो, ज्याला आपण ग्रामदेवतापासून तर आपले फेस्टिवलपासून तर ह्या सगळ्यांच्या गोष्टी मला उलगडल्या. ते पुस्तक आता पुढच्या महिन्यात येत आहे. बळीचंच रेफरन्स आहे. बळी येतंय त्याचं स्वागतच आहे, सगळेच वाट बघताय. परंतु बळीचं जे प्रमोशन केलं तुम्ही 40 एकरामध्ये ते हे केलं आणि
म्हणजे कुठल्याच आतापर्यंत जगाच्या इतिहासात असं झालं एवढा मोठा खर्च आणि बळीचं गाणं सुद्धा तुम्ही आणलं, तर त्याची कल्पना कशी आली डोक्यात? म्हणजे असं आलं माझ्या डोक्यात की मला हे सगळं वाचल्यावर कळालं की बळी किती मोठा होता आणि त्याच्या डोक्यावर का पाय दिला. मग मी म्हणलं की पुस्तक प्रकाशन जो व्यवहार आहे सगळा याच्यात मराठीत प्रयोगच झालेले आणि माझ्याकडं सगळे बरेचसे नवीन लेखक नजर ठेवून असते यार हे काय करायला नाही. मग मी म्हणलं असे काही लँडमार्क क्रिएट करावेत की पुस्तकाच्या कुठपर्यंत जाता येते. पुस्तकाचं सरांना माहिती असेल पुस्तक काय म्हणून बघतो लेखक, अरे माझं पुस्तक प्रकाशित व्हावं, एक एडिशन जा, 5-50 जणांना मी ते गिफ्ट द्यावं, लोक ते विकत घेत नाही. महाराष्ट्रातलं पुस्तक वाचन संस्कृती लोप पावत चालली. माझा अनुभव उलटा आहे, महाराष्ट्रात लोक लय वाचतात, राहून 1.5 लाख विकले, पायरसीमध्ये 1.5-2 लाख असं. मग मी म्हणलं की हे लँडमार्क क्रिएट करायचे एक नवीन प्रयोग करायची सवय, कारण की आयुष्य हे प्रयोगांचं असतं, तुम्ही सतत प्रयोग केले पाहिजे. तुम्ही नाही पाट्या टाकायचं काम मला काही ना काही करत राहायचं. मग मी म्हणलं असं होऊ शकत. मग ते मुजीबुर रहमान बांगलादेश आणि एक मंगेश निपाणीकर नावाचा आर्टिस्ट, तर तो मला एका लग्नाच्या वेळेस भेटला. मला म्हणला सर मी ड्रॉइंगचं काम करतो. काय काढलं? शिवाजी महाराज काढले सगळ्यात मोठे 2 एकरात. म्हणलं बरं अजून काय काढलं? पवारसाहेबांचं काढलं. मोठं काय करता येईल का? म्हणलं सर कसं? म्हणलं एक बळी म्हणून लय मोठा राजा होऊन गेला, लय मोठा राजा, जगातला एकमेव चक्रवर्ती म्हणला. तर ते म्हणला करता येईल ना? म्हणलं सगळ्यात मोठं कोणाचं? ते म्हणला मुजीबुर रहमानचं. कोण आहे? म्हणलं बांगलादेशचं. त्याच बांगलादेश एवढं सगळे भारत मोठा आहे. म्हणलं किती मध्ये? ते मला सर त्याचं 30 एकर पर्यंत आहे, त्याच्यापेक्षा मोठी जमीन, मी तयार आहे. मग मी म्हणला 2-3 वर्षाच्या अभ्यासात बळीवर माझं वैयक्तिक प्रेम झालं की एखाद्या माणसाच्या, म्हणजे मला एक जण काय म्हणला होता, सर म्हणला तुम्ही रावण लय भारी लिहिले, आता तुम्ही एकतर दुर्योधन लिहा. एक जण म्हणला कसाबल्या. मी म्हणलं मी दुर्योधन लिहितो. दुर्योधनाची कोणती गोष्ट आज तू वापरतोस ते सांग. काय वापरतो ना मानवतात का? मी बळीच्या 20 सांगतो, मी रावणाच्या 10 सांगतो. बरोबर, त्यांचं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन असलं तर मी लिहू शकतो. मग मी मला एवढा मोठा राजा होता, त्याला पाताळात गाडले आणि तो शेतीशी निगडीत आहे. आज शेतकऱ्यांना बळीराजा म्हणतात, कृषी संस्कृतीशी निगडीत. तर त्याच्यावरचं चित्र शेतात व्हायला पाहिजे आणि तो किती मोठा हे दिसलं पाहिजे. मग मोठा म्हणलं आपण दाखवू कशा शकतो? तर तो मला शेतात करू. मग मी पैशाचा विचार केला नाही आणि ते 42 एकरमध्ये आम्ही ते चित्र काढलं. तो एक वेगळा प्रयोग होता आणि त्याचा पुस्तकाच्या रिलेटेड किती फायदा होईल मला माहित नाही, पण आपल्याकडून एक देणं असतं ते द्यावं ह्या औषधासाठी. परत म्हणलं एवढा मोठा राजा जर होता, आपण दिवाळीला रक्षाबंधनला आपली बहीण म्हणती ओळखताना एडापणा टोळ दिवाळीचं राज्य होते, त्याच्यावर एक गाणं नाही युट्यूबला, सगळ्यावर गाणे आहेत म्हणजे लोकांनी आता नेत्यावर सुद्धा गाणे म्हणले. एवढा मोठा राजावर गाणं नाही तर मग एक गाणं बनवून बघू म्हटलं. मग ते एक गाणं, पण एका गाण्यावर मी थांबणार नाही, अजून एक गाणं बनवणार. आणि प्रयोग म्हणजे तर पुस्तकाला महाराष्ट्रातले जे नवीन पोटेन्शियल लेखक आहेत यांनी नवीन नवीन प्रयोग करत राहावे. तोच एक साचेबंद जो प्रकार आहे, पुस्तक छापणे, 300 काढणे, लोकांना गिफ्ट देणे, विकायचा प्रयत्न करणे, नंतर त्याचा एक प्रकाशनाचा कार्यक्रम घेणे, लोकांनी हातात असं धरणे, फोटो काढणे, विषय संपणे, याच्या पुढं काही करता येते का असा विचार करतो. आम्ही तर सुरुवात केली आहे, दिवाळीपर्यंत का प्रयोग म्हणजे अजून एक 12-13 प्रयोग डोक्यात आहेत, ते सगळे का करून बघणार. सर्जनशील लेखक आहात, चांगल्या प्रकारे लोकांना काय वाचावं हे मांडणी व्यवस्थित करून दिली. प्रयोगशील प्रकाशक म्हणूनही खूप कमी कालावधीमध्ये नावारूपाला आलेलं. आता थोडं राजकीय मंडळींच्या सहवासात गेल्या काही दिवसामध्ये आलेला आहात. साहित्यिकांनी, प्रकाशकांनी किंवा समाजामध्ये वावरणाऱ्या माणसांनी राजकारणावर स्पष्टपणे बोललं पाहिजे असं फार पूर्वापासून म्हणत आलेत लोक. अलीकडे काही काळात बंद झाले. तुमचं काय मत आहे सध्याच्या राजकारणाविषयी? आणि त्याला जोडूनच माझा असा प्रश्न आहे, शरद तांदळे लवकरच राजकारणात दिसतील का? कारण बीडचे तुम्ही, बीडचे लोक त्यांना पहिले राजकारण आवडतं. आणि खरं सांगू का सर की मी बळीमध्ये एक वाक्य लिहिलं, सत्ता कारण हे तात्पुरतं राजकारण.
आणि सांस्कृतिक लढा हा दीर्घकाळासाठी लढायला असतो. तर बहुतेक मी त्या दीर्घकालीन लढाईत मला इंटरेस्ट आहे. मला ह्या तात्पुरत्या सत्ताकारणात राजकारणात इंटरेस्ट नाही, त्यामुळे बहुतेक मी तिकडे वळणार नाही. आणि पॉलिटिकल लोकांच्या संपर्कात आलोय मी खूप लोकांच्या, सगळ्या पक्षांच्या आहे पहिल्यापासून. त्यांच्या आलो याचा अर्थ मी काय राजकारणात जाणार नाही, पण पॉलिटिकली साऊंड असलेले लोक जेवढे काय आहेत किंवा मी भेटतो बोलतो ते भयंकर हुशार आहेत. त्यांना समाज कळतो, त्यांना लिटरेचर पण कळतं, त्यांना पुढच्या गणित बांधता येतं. उलट अशा लोकांशी साहित्यिकांनी संपर्कात राहायला पाहिजे. का बरं? यांच्यासोबत चर्चा केलेली तुमच्यात काही ना काही प्रकाश पडतात. आता तो काळ राहिला नाही की राजकीय नेते निवळच गुंड आहेत, निवळच हे आहेत असं नाही. प्रतिभावान पण नशीब चांगला पण महाराष्ट्रातले 80 to 85% पॉलिटिशियन्स प्रतिभावाले. म्हणजे प्रकाशन संस्थेमुळे मला लक्षात आलं की महाराष्ट्रातले सगळ्या पक्षातले लीडर्स हे भयंकर वाचक, आणि त्यांच्याशी मी बोलताना ते मला कुठलंच दुसरा विषय बोलत पुस्तकांचा. आणि मला गेल्या आठवड्यात एका नेत्याने 2 पुस्तकांचे नाव सजेस्ट केले इंग्लिश, ते वाचले पुढचे. एका नेत्याने मला एक पुस्तक सजेस्ट केलं केम्ब्रिज, ते मराठीत आणणं, मी इंग्लिशमध्ये वाचलं. तर मला असं वाटतं की नशीब चांगलं आपलं की सृजनशील जे त्यांचे चेहरे बाहेर काही असतील, म्हणजे ते एखादा अजेंडा घेऊन चालत असतील, एखादं कुठलंही स्टेटमेंट करत असतात, बट ते सगळे खतरनाक वाचक आहे जे स्टेट लेवलला. तर त्यांच्या बोलताना मला फायदा झाला आहे. आणि नंबर 3 की बीडचं असल्यामुळे सगळ्यांना वाटतं की हे राजकारणात भविष्यात यायचं पाहू, बिलकुल नाही. आणि मला माहिती आहे की राजकारणात लई गर्दी. म्हणजे तुम्ही बघा, रावण कुणी लिहिलं नाही, मला गॅप दिसला मी लिहिलं. मराठीत एंटरप्रेन्योरशिपवर गॅप दिसला मी लिहिलं. बळीवर एडापिडा टळते बळीचं राज्य होतं, एवढा मोठा राजा गेला, मराठीत एक पुस्तक नाही आलं कादंबरी याच्यात, मला तो गॅप दिसला. तर साहित्य लहानपणापासून वाचल्यामुळं वडिलांनी मी वाचायला सवय लागलो, माझं तिकडं कल जास्त आहे. तर मी लिटरेचरच आहे. आणि राजकारणात जायचं कशासाठी? बरोबर, सगळ्यात महत्वाचं जे इकडे राहून मिळतं ते कशाला तिकडे जायचं. फक्त आज काय झालं की लई पोरांचं प्रमाण याच्यात झालं की आजचा कालखंड ज्यांनी वाचलं पाहिजे ते बोलायला लागले. आणि सोशल मीडियामुळे आणि नाही, ज्यांनी ऐकलं पाहिजे ते बोलायला लागले, आणि ज्यांनी वाचलं पाहिजे ते लिहायला लागले. तर हे एक जरा भलं मोठं कन्फ्युजन आहे. तर राजकारण वगैरे नाही, आणि मी म्हणलं दीर्घकालीन राजकारणात जाणार नाही हे स्पष्ट केलं. पण शरद तांदळींची ओळख करून देताना उद्योजक, लेखक आणि प्रकाशक यातली सगळ्यात जास्त ओळख शरद तांदळींना कोणती आवडते? ठेकेदार. कारण की त्याला कारण आहे की ज्यावेळेस वडील वारले त्यावेळेस 2011 त्यावेळेस वडिलांच्या नजरेत माझी शेवटची ओळख ठेकेदार होती. मला वाटतं तीच कॉन्ट्रॅक्टर म्हणूनच चांगलं. हा लेखन, वाचन, भाषणं हे सगळं सहज आलेलं आहे. उद्या ते गेलं तरी गम नाही आपल्याला. तर हा छंद आहे, आवड आहे, त्यातून निर्माण झालेला आहे. छंदाने आवड गेली तर काही हरकत नाही. कोर आपण कॉन्ट्रॅक्टर आहे, मला ती ओळख आवडते. तुम्ही संपूर्ण मुलाखतीमध्ये आणि लेखक का नाहीये मी? कारण मी खरे लेखक वाचलेले, त्यामुळे मला माझ्या प्रश्न विचारला की ज्याला लेखक म्हणून ते वाचलेले. आता मला कळालं की काही काही लेखक किती वेगळ्या लेवलला गेलेत. म्हणजे उदाहरणार्थ मी ओशनला वाचले, मला कळालं त्यांच्यावर माझं काहीच नाही. खुशवंत सिंगला वाचलं, मला कळालं मी काहीच नाही. मी रजनी वाचलं, मला कळालं मी काहीच नाही. मग अशी दिग्गज असताना आपण स्वतः लेखक म्हणून गेलं पाहिजे, स्वतःला तर अपमानास्पद वाटलं पाहिजे. याचा अर्थ असा घ्यायचा का की सध्याच्या काळामध्ये तितकं दमदार साहित्य नाही तयार होत? सर खरं सांगा, माझं व्यक्तिगत मत आहे, कोणाला लागून. तुकारामांची गाथा, शिवचरित्र, फुल्यांचं लेटर, बाबासाहेबांचं लेटर, त्याच्यानंतर मराठीत एक बी ओळ लिहिली नसते, फरक नसता पडला.
हे असताना तुम्हाला परत लिहा वाटतं. आणि मग त्याच्यात यांनी जे ज्याच्याकडून सुटले त्या गॅपमधले आत्ता लोकांना काय झालं की सोशल मीडियामुळं म्हणा किंवा पॉप्युलॅरिटी, लेखक म्हणून असलेली पॉप्युलॅरिटी, दनादन पानाला पान भरायचं. खालून मी वर गेलो, वरून खाली आले, तिकडे आलो, झालं माझं पुस्तक छापलं, मग झालं बेस्ट होईल आणि ते विकलं कसं. तर मला वाटतं की ते सृजनशील साहित्य निर्माण व्हावं. म्हणजे मी जुन्या लोकांचं वाचतो ना की 8 वर्ष लिहितो, 4 वर्ष लिहितो, 3 वर्ष लिहित होते, 5 वर्ष अभ्यास, त्या विषयातले तज्ज्ञ असून सुद्धा 3-3 वर्ष लागत होते. तेवढे पेशन्स आज लेखकांकडे राहिले. एखाद्या विषयात तुम्ही किती डेप्थ जातात आणि ते पेशन्स राहिले नाही, घाई झाली बहुतेक. त्याच्यामुळं लिखाण तेवढं सृजनात्मक लिखाण व्हायला हेच बंगालीमध्ये जास्त आहे. अच्छा, हे मल्याळममध्ये जास्त आहे. ही लोक डेडिकेटलीच लिहितात. तुम्ही त्यांचं लिटरेचर वाचलं तर सर आपल्याला कळतं आपण पाण्यात नाही, आपलं तर घोट्यापर्यंत गोष्ट आहे. मग आपण ही सगळी लोक वाचलेलं आपल्याला कळतं आपण किती महाग आहे. म्हणजे आता साधं सिंपल आपल्याला राग येतो, पण मराठी जगातली 7 नंबरची भाषा बोलायला लोकसंख्येनुसार. लिटरेचरमध्ये पहिल्या 20 आपला नंबर नाही, पण मल्याळम एवढं राज्य केलं. लिटरेचर म्हणतात तर हे इतक्याला, तामिळ इतक्याला, बंगाली इतक्याला, पंजाबी. म्हणजे हे दिग्गज लेखक मराठीत नसण्याचं कारण तुम्ही बघा सर 1990 नंतर. खरं सिंपल लॉजिक. आज तुम्ही गेला दुकानात लिहायचं, वाचायचं, पुस्तक घ्यायचं म्हणलं सर, तुमच्याकडं 90च्या नंतरचा लेखक लवकर तुम्हाला आठवत नाही. नेमाडे सोडलं तर पटकन सांगता, नेमाडे सोडलं तर कुणीच आठवत. मग काय होतं, मृत्युंजय छाया यात वपू पुलं सगळे कधीचेच 90च्या आधीचे. 30 वर्षात काय झालं मराठी, तर घाई वारंवार. आणि घाई झाल्यामुळे बहुतेक तुम्ही बघा आज मार्केटमध्ये जातो आपण सगळेच बघतो, ट्रान्सलेशन मराठीत आलेली पुस्तकं जास्त खरं, नवीन लेखकाचा नाही. पण ते बदललं. लोक आता काही मुलं आहेत जे की 3-3, 4-4 वर्ष अभ्यास करायची मानसिकता, कारण की आपलं मेंटॅलिटी 30 सेकंदावर आली सर. रील्समुळे 30 सेकंदावर मेंटॅलिटी आली. मग एखादा विषय घेऊन बसायचं 3 वर्ष शक्य नाही. म्हणजे बहुतेक घाई गडबड सक्सेसची एवढी झाली की डेडिकेटली बसायची इच्छा नाही. आता समज मी म्हणलं सर एक विषय लिहितो आता 2029ला पब्लिश करू, 29 मी जिवंत राहील का नाही इथून प्रश्न. तर ती वेळ द्यायची मानसिकता नाही. मला सुद्धा बळी देताना बरेच जण म्हणले की झालं इथं करून टाका नाही, एक पण मूळ नाही, मी वेळ देणार, मी वाचणार, माझं जोपर्यंत मन भरत नाही तोपर्यंत. इतकं प्रेशर आहे. काय जानेवारीत येतो म्हणले, काय दिवाळीत आणतो म्हणले, पण मला लक्षात आलं ना की एक एक ओळख महत्वाची. शेवटी लोकांना आवडत का नाही सेकंड पार्ट आहे, पण मी पहिला वाचक आहे ना. मला एक जण म्हणला होता सर यशस्वी लेखक कोण, ज्याला जास्त पुरस्कार मिळाले तो, ज्याचं विकले गेले तो. मी म्हणलं यशस्वी लेखकाने स्वतःला कधी समजावं, स्वतःचं पुस्तक 100 वेळेस वाचलं तरी स्वतःलाच बोर होत नाही, त्यावेळेस त्याने समजावं मी यशस्वी. बऱ्याचशा लेखकांचं तुम्ही बघा विचारण्यात माझी 10 पुस्तकं पब्लिश, माझे 50 वाचत नसते, तुमचं पुस्तक तुम्ही किती वाचलं असं विचारून बघा. ते बघत सुद्धा नाही. तुझंच तुझ्या पुस्तकावर प्रेम नाही लोकांनी कसं करावं. मी राहून मी 100 वेळेस वाचलं, मला कधी बोर झालं मी असं काढतो काहीतरी चुकलंय का चेक करायचं. मला दरवेळेस आवडतं, माझं माझ्या पुस्तकावर प्रेम आहे. तर ते स्वतःच्या पुस्तकावरचं प्रेमच जर पटकन जात असेल तर ते पुस्तक कसं चालतं, हे ठोकताळेत माझे. खरं. शेवटचा प्रश्न आपल्या मुलाखतीच्या मला वाटतं समारोपाकडे जाऊ आपण. तुम्ही अनेक तरुणांना अनेक व्याख्यानांमधनं प्रेरणादायी व्याख्यानं दिली, ज्याला आपण मोटिवेशनल म्हणतो. सध्याच्या तरुण पिढीचं नेमकं काय चुकतंय तुमच्या नजरेतनं, काय सांगा? सोशल मीडिया हे काय झालंय सर, माझं एक म्हणणं, मी 2016 पासून 2016-17ला आपण हे वाक्य म्हणणं लय संयुक्त होतं की तरुण पिढीला काही कळतंय का नाही. एक इल्युजन क्रिएट होतं आणि ते इल्युजन क्रिएट व्हायचं वय असतं 20 ते 25. त्या इल्युजनमध्ये माणसाला आय एम द ग्रेट वाटत असतं, प्रत्येक गोष्ट सोपी वाटत असते. आपल्या आईवडिलांनी काय केलं आपल्यासाठी त्याची जाण नसते. आणि आपण एका शिंगरू असतं ना घोड्याचं त्याच्यासारखं पळत असतो, त्याला भान नसतं साईडला. त्याच्यात ही चमक धमक आली
सोशल मीडियाची चमक दमकच आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, कारण लोक चांगला फोटो टाकल्यावर तर ती इतकं भारी मी कसं काय. मग त्या चमक दमक मधून त्याला ते असं वाटतं की हे सहज सक्सेस काय सहज आहे वर्षभरात. आणि मी मराठवाड्यात जास्त काळ राहिलो त्या वयात म्हणून सांगतो. आमच्याकडे अट्रॅक्शन होतं, एक फॅसिनेशन होतं याचं पॉलिटिक्स, जे सक्सेसचा मार्ग काय कर राजकारण लगेच. कारण आदर्श पण तेच होते, आदर्श अंगठे असलेले लोक होते, लॉकेट असलेले, स्कॉर्पिओ होते, ते हे आदर्श होते. मग ते नगरसेवक असेल, तालुका अध्यक्ष, जे काय असते संघटना. पण मी आता याच्यात सांगू शकतो, मी आत्ता जे पाहतो लॉकडाऊन पासून एवढे भाषणं दिले, पुस्तक केले. सर तुम्ही बघा रोडला, कुठल्याही रोडला, इथून सोलापूरला जा किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही रोडला तुम्ही बघा, टपरीवाला पोरं नवीन आहे. तुम्ही बघा ऑनलाईन नवीन आयडिया चालू करणारे पोरं सगळे तरुण आहेत. तुम्ही मटणाचे सगळे हॉटेल बघा, मला काय माहिती, मला ते बोलवते जेवायला, तर पोरं तरुण आहेत. तुम्ही एजन्स्या बघा, कोल्ड कॉफी, विल्ड कॉफी. गेल्या 5 वर्षात सर मी आता इतके कॉन्फिडेंटली सांगू शकतो की प्रत्यक्ष 2-4 लाख पोरांना इफेक्ट केला. आणि तो झाला का, कारण की त्यांना असं वाटलं की हे आपलंच आहे ना, हे बोलतंय ते मी ते सेम आहे. म्हणजे आंतरप्रिनर पुस्तक वाचून मला एवढ्या प्रतिक्रिया आहेत की सर ते पुस्तक तुमचं नाही, ते पुस्तक माझं आहे, हे मी जगलोय, हे मी पाहिले. बहुतेक ते कनेक्ट व्हायचं कारण एक असं की आम्ही सगळे सेम मातीतून आलो, सगळ्यांचं ग्राउंड सेम. मी म्हणलं ना सर, ही एक महाराष्ट्रातली लई मोठी फळी आहे, ती कन्फ्यूज होते पॉलिटिक्स. ती कन्फ्यूज करून देते. धड एक ती जो गॅप होता ना, मध्यमवर्गीयाचा, तो गॅप असा होता ना की धड आम्ही लई गरिबी बघितली नाही सर, कारण आमच्या बापाने पाहिजे ते दिले. भरधडले श्रीमंत नाही, कारण आमचा बाप एक तर पोलीस आहे, तलाठी आहे, शिक्षक आहे, प्राध्यापक आहे. आणि आम्ही धड गरिबी पाहिली नाही, धड लई श्रीमंती पाहिली नाही. आम्ही असं मध्ये अडकलो. म्हणजे आम्हाला गरिबीचं ग्लोरिफिकेशन करता येणार, श्रीमंतीचा माच करता येणार. मग आता जो मध्यमवर्गीय पालक होता तो नुकताच ग्रामीण भागातून आलेला होता, खेड्यापाड्यातून शहरात आलेला. त्यांनी एक स्वप्न पाहिलं, माझं पोरग काहीतरी भारी होणार, मी इथपर्यंत आलो, यांनी पुढे जावं. आणि ते पोरग कन्फ्यूज होतं. मग त्या पोरांना मग एक मेंटॅलिटी महाराष्ट्राची की धंदा आपण नसतो करायचा, धंदा मारवाड्यांनी करायचा, आपल्या धंद्यातला जमत नाही, आपली नोकरी घेऊन. बहुतेक ते सगळे जे डायलेमा होते ना डोक्यातले, त्या गेल्या 5-6 वर्षात तुटायला सुरुवात झाली. कारण की आपल्याकडे सक्सेस बिझनेस म्हणलं, बिल गेट्स उदाहरण आपल्याकडे इंडियन नाही, एक आप तुझं बिल गेट्स, इलन मस्क, लईच भारतीय म्हणलं मग टाटा, अंबानी. मला एक वाटत होतं की महाराष्ट्रात असे उदाहरणं छोटे छोटे तयार व्हावे की जे मला दिसले. मी एका भाषणात मी म्हणलं होतं की आपल्याला काय म्हणलं, देव प्रसन्न पाहिजे, चला तिरुपती बालाजीला, हसून म्हणत होते. आणि तुम्ही तिथं मंदिरात उभा राहील, दारात बालाजी म्हणतो हो बाजूला, मागे 5 तोळ्याला उभा आहे. आपल्याला तर तिरुपतीच पाहिजे. अरे भाऊ, त्याच्यापेक्षा आपला म्हसोबा लई आहे ना, म्हसोबाच्या पाहिजे. त्याचा अर्थ असा होता की तू काही लई भारी माणसाच्या मागं लागून आपल्या जवळपासचा माणूस बघ, जो की तुला गाईड करेल. बहुतेक ते बऱ्याच जणांना परप्लेट व्हायला मदत झाली. आज मी आज लई सकारात्मक पाहतो की कारण मी फिरलो, सगळं आता फिरतो, कुठेही गेलो तरी सर मी क्लासेस चालू केले, सर मी चहाचं टाकले, सर मी हॉटेल चालू केले, सर मी बिल्डर लाईनमध्ये आलो, मी सर्वेमध्ये आलो, मी याच्यात आलो, मी ते सप्लाय करतो, मी हे करतो ते करतो. तर वातावरण आणि सगळे जे पोरं आहेत हे सगळे फर्स्ट जनरेशन होते. म्हणजे तुम्हाला सांगतो, काही पोरं असे आहेत ना, त्यांचे टर्न 45 कोटीपर्यंत गेले. वा वा. कालच परवाच एकाच्या 13व्या वर्धापन दिनाला गेलो, 42 कोटीचा टर्न होता ग्रीन सोल्युशन कंपनी. वा. पर्यावरणात इथं रोहित म्हणून मुलगा आहे, 12 वर्ष, बिल्डर लाईनमध्ये गेला, म्हणला 38 कोटी रुपये टर्न. तो सागर म्हणून पोरगा आहे, कोळग्याचा, संगमनेरचा, सर मी जिम चालू केली, त्याचा जिमचा टर्न चालला. म्हणजे सांगायचं की असं छोटे मलाच बऱ्याचशा आयडिया कळाल्या, हे पण बिझनेस असतो. म्हणजे पोरं इतके फास्ट आहेत. आणि मी काय केलं की लॉकडाऊनच्या आधी कॉन्ट्रॅक्टरशिपच्या ट्रेनिंग कोर्स घेतला, हाऊ टू बिकम कॉन्ट्रॅक्ट. मी त्याच्यात 1000 पोरांना कॉन्ट्रॅक्टर बनवलं. आणि तुम्ही कुठल्याही जिल्हा परिषदला जा, कुठल्या PW, माझा स्टुडंट आहे तिथं. आणि मग ते पोरं मला असे भेटते, एक जण भेटायला आला, हा म्हणला सर BMW घेतली. म्हणलं काय, माझी झाली नाही अजून, माझ्या स्टुडंटनी घेतली. तर आला गाडी घेऊन, म्हणला तुम्ही बसा आधी.
मी बसलो. पाठीमागे एक सॉफ्टवेअरमधल्याचा मेसेज आला मला मोठा, सर 1 मिनिट भेटा. त्याने BMW घेतली 5.5 कोटीची, त्याची 5 करोडची घेतली आणि सगळे फर्स्ट जनरेशन. मला एक लक्षात येतं की एवढं नकारात्मक नाही. हा, आता जे बावळट आहेत ते बावळटच. तर ज्यांना स्पार्क पाहिजे होता, आणि मी तुम्हाला मराठी पोरांचं एक वगैरे, त्यांना काही स्पून फिडिंग लागेल नाही काय, मला चमच्यानेच खाऊ घालून मला हाताला जातो, त्यांना फक्त डायरेक्शन लागते इकडे गेल्यावर यश. आणि बहुतेक त्या सगळ्या पोरांनी मला पाहिलं स्वतः की हे बी अडगळे, आपण त्याच्यापेक्षा बरे आपल्या क्लास हे जाऊ शकतं ना, आपण काय. बहुतेक तो मेसेज जो होता ना की मी आंध्रप्रदेशमध्ये शेवटचं वाक्य मागतेच, जर मी करू शकतो तर महाराष्ट्रातला कुठलाही पोरं करू शकतो, कारण मी वर्गातला 7% आहे. बहुतेक ते एक बऱ्याच जणांना कॉन्फिडन्स राहिला, त्याच्यामुळे झालं. मग मी गप्पा नाही मारल्या भाषणात, तुमच्यात ध्येय पाहिजे, जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे, असले बोगस डायलॉग नाही मारले. पॅन कार्ड पाहिजे, CA मित्र पाहिजे, नॅशनलाइज बँक समजून घ्या, GST वेळेवर भरा, वॅट बरोबर भरा, वॅटला इतके पैसे लागतील, PF काढायला एवढे पैसे लागतात. मी डायरेक्ट फॅक्टर बोलायला सुरुवात केली. बहुतेक ते पोरांना अपील झालं आणि त्यांना कळालं की इकडं जायचंय. नुसतंच मी फार मोठं स्वप्न घेऊन पुण्यात आलो, चपलीवर आलो तर मी कोट्याधी झालो, मग ते बोगस स्टोरी ऐकायची. पुण्यात येऊन अकाउंट पुढं काढलं सांग पाहिलं. बहुतेक ते कोरलेट झालं. मंडळी, तांदळे सरांशी गप्पा मारायला आपल्याला 2 तास काय दिवसही पुरणार नाही. इतका प्रचंड किस्स्यांचा खजिना त्यांच्याकडे आहे, इतकं स्ट्रगलिंग लाईफ जगलेलं आणि वेगवेगळे प्रसंग आणि त्या प्रसंगातनं फुलत जाणारी कहाणी खूप मनोरंजक आहे. केवळ मनोरंजक नाही, मनोरंजक हा शब्द जरा मनोरंजकच आहे, पण खरंच प्रेरणादायी आहे. त्यांच्याशी आपण त्यांचं बळी पुस्तक आल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्याशी संवाद साधूच. परंतु लडबाप्पूचा उद्देशच हा आहे की जी माणसं तळागाळात आलेली आहेत आणि हजारो तरुणांना, लाखो तरुणांना प्रेरणादायी ठरू शकतील, ठरली आहेत, अशा माणसांना प्रकाश झोतात आणणं. अर्थात अशा माणसांना आम्ही कोण प्रकाश झोतात आणणारे, ज्यांच्या प्रकाशामुळे आम्हीच प्रकाश झोतात येऊ शकतो, असे असंख्य तरुण प्रकाश झोतात येत आहेत. तर अशा माणसांना फक्त त्यांच्या कार्याची एक छोटीशी, आपल्या मराठीमध्ये म्हण आहे फुल ना फुलाची पाकळी म्हणून, तशी कार्याची पोचपावती म्हणून आपण त्यांच्याशी हा संवाद साधलात. मनापासून तांदळे सर धन्यवाद देतो. मला छान वाटलं बोलू. येस, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मंडळी, तांदळे सरांच्या या संघर्षाला, तांदळे सरांच्या या प्रेरणादायी अशा प्रचंड व्यक्तिमत्वाला, त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाला आपण आपल्या चॅनलतर्फे शुभेच्छा देऊया आणि एकदा म्हणूया, लडबाप्पू हम है पीछे, लडबाप्पू. थँक्यू, धन्यवाद.